विधान परिषदेसाठी भाजपची आज वर्षावर बैठक। कोर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार। भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा। विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरू। उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर काँग्रेसची अट। वरिष्ठ नेतेही आग्रही, तर दुसरीकडे अंबादास दानवे आणि वैभव नाईकांची राऊतांमार्फत मोर्चे बांधणी। राज्यात 50 आमदारांचे प्रस्ताव दडपल्याचा आरोप। विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ। आमदारांना न्याय कसा मिळणार? विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकरांचा सवाल। कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधवांची सभागृहात मागणी। तर कंटेनर तुमच्याकडे कसे आले तेही सांगा। तुमचेच पती तेव्हा कारभार पाहत होते, किशोरी पेडणेकरांचं उत्तर। भाजप मोर्चातील ट्रॅफिकवरून महिलेचा महाजनांवर संताप। पहिल्यांदाच एका मंत्र्याला महिलेच्या इतक्या शिव्या पडल्यात। नाना पटोलेंची टीका, तर ट्रॅफिकमुळे नागरिक संतापले। पुढे खबरदारी घेऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। 10 ते 20 महिला आणून काय नारीशक्तीच्या बोंबा मारतायत। भाजपच्या मोर्चावरून विजय वडेट्टीवारांची टीका, तर वडेट्टीवार बुरखा घालून मोजायला आले होते का? नितेश राणेंचा सवाल। भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त होते। 1500 रुपये बंद झाल्यावर खरी नारीशक्ती दिसेल, संजय राऊतांचा घणाघात। मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर। सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? महिला आरक्षणाच्या विधेयकावरून नाना पटोलेंचा सवाल। मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख, तर खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणारं। मंत्री किरेन रिजिजू यांचा संताप। खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारवाईची मागणी। राज्यात ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन। महिला विधेयकावरील काँग्रेसच्या भूमिकेवरून भाजप आक्रमक। राहुल गांधींची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त। नारीशक्ती आणि लोकशाहीचा अपमान केल्याचाही आरोप। 2023 मध्ये विधेयक मंजुरीवेळी 850 जागांचा विषयच नव्हता। 850 जागांचा आकडा खरात न दिलाय का? संजय राऊतांचा खोचक सवाल। तर आकडे लावायची सवय राऊतांना, खरातचे संबंध कुणाशी हे सर्वांना माहिती। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। एसआयटी चौकशी दरम्यान भुंदूखराची प्रकृती बिघडली। चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलंय। खरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास। भुंदूखरात प्रकरणात तपासाला वेग। एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी। जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सूत्रांची माहिती। रितेश जेनेलियाच्या हाती एसटीच्या प्रचाराचं स्टेअरिंग। रितेश जेनेलिया देशमुख लालपरीचे ब्रँड अँबॅसेडर। एसटी महामंडळासोबत 5 वर्षांचा करार। राज्यात 2 दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा, तर मुंबईत उकाडा वाढला। पुढील 4 ते 5 दिवस हवामानातील बदल कायम।